भारतीय जनता पक्ष आणि त्याहून देवेंद्र फडणवीस हे किती डोकेबाज आहेत हे तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो निर्णय जाहीर केलाय, जो जी आर आलाय, त्या जी आर वरून तुमच्या लक्षात आलं असेल. होय, आचारसंहितेच्या आडून कुठेही मीडियामध्ये येऊन जास्त बोलायची गरज पडू नये असं म्हणून पडद्याआड राहून आणि लोकांना यातलं फारसं काही कळणारच नाही अशी सोय करून फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करून टाकला आणि त्याचा जी आर आलाय. पण या जी-आर मध्ये अतिशय हुशारी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या खुट्या मारून ठेवलेल्या आहेत की जवळपास 100 पैकी 90 शेतकरी हे सरळ सरळ बाहेर पडतील आणि मिळाले तर 100 पैकी फार तर 8 ते 10 लोकांना घासून घासून का होईना कर्जमाफी मिळेल. म्हणजे 100 पैकी 90 शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार नाहीत अशी हे धक्कादायक कर्जमाफी आहे. होय, कारण त्या जी-आर मध्ये 2-3 अशा भयानक अशा अटी टाकलेल्या आहेत. खास करून आपण बघितलं की 2017ला देवेंद्र फडणवीस यांनी एक कर्जमाफी जाहीर केली होती आणि ती कर्जमाफी 3 वर्ष सुरू होती आणि त्या कर्जमाफीमध्ये सुद्धा त्यांनी इतक्या भयानक अटी टाकल्या की जास्तीत जास्त शेतकरी यातून वगळले कसे जातील याची पुरेपूर सोय त्यांनी त्यावेळेस केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती यावेळेस देखील त्यांनी केली. पण 17 मध्ये त्यांनी कर्जमाफी करत असताना जी अट टाकली नव्हती अशी भयानक अट आता सध्या 2026 म्हणजे 4-5 दिवसापूर्वी जो काही जी-आर काढलाय त्या जी-आर मध्ये त्यांनी एक अतिशय भयानक अट टाकली आहे. त्याचं झालं असं की 2019 मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे यांनी बरोबर मुख्यमंत्री झाले की 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करून टाकला. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होती. बरं, चला ठीक आहे, आपण ते हे मान्य करू. पण त्यावेळेस त्यांनी कुठल्याही अटी, इतक्या भयानक अटी टाकल्या नाहीत आणि गाव पातळीवर अक्षरशः अंगठा लावून कर्जमाफी झाली का नाही याच्या याद्या गाव पातळीवर लागल्या होत्या आणि बहुतांश जवळपास 60 ते 70% लोकांचं कर्ज त्यावेळेस थकीत होतं, त्यांचं माफ झालं होतं. आणि ही गोष्ट आहे की ती 6-7 वर्षापूर्वीची, म्हणजे 2019ची ही गोष्ट आहे, म्हणजे 7 वर्षापूर्वीची. आणि मग 60-70% लोकांचं कर्ज त्यावेळेस माफ झालं आणि माफ झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने पुन्हा कर्ज उचललं. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी जो काही जी-आर काढलाय, खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार करत असताना असं सांगितलं की मी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार. पण निर्णय आताचा जो जी-आर आहे तो निर्णय जर बघितला तर 100 पैकी 10 शेतकऱ्यांचा सुद्धा 7-12 कोरा होणार नाही. कारण ते असं म्हणतायत की 2019ला ही खूप भयानक अशी अट आहे की 2019ला उद्धव ठाकरे यांनी जी काय कर्जमाफी, महात्मा फुले, ज्योतिबा फुले जी कर्जमाफीची घोषणा झाली होती, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जी भेटली, त्याचा लाभ बघा, ही अट खूप भयानक आहे. त्याचा लाभ ज्या शेतकऱ्याने 2019ला घेतला त्या शेतकऱ्यांना 1 रुपयाचीही कर्जमाफी यावेळेस मिळणार नाही. आता तुम्ही बघा, 2019ला जी कर्जमाफीची घोषणा झाली, ज्यांना कर्जमाफी मिळाली ती संख्या जवळपास 100 पैकी 60 ते 70 अशी होती. मग त्या 60 ते 70 जे शेतकरी 100 पैकी त्या सर्वांनी कर्ज उचललं आणि या 5-6 वर्षामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. अगदी गेल्या वर्षी आपण बघितलं, गेल्या 2 वर्षाचा आपण जर का रेकॉर्ड बघितला तर अनेकांचे घरदार तर 16, पण अनेकांची जनावरं देखील, गेल्या वर्षी तर इतका भयानक पाऊस होता की अनेकांचे 50, 60, 70, 100 अशी जनावरं अक्षरशः वाहून गेली, ती मेली. याचं चित्रण मीडियाने देखील दाखवलेलं आहे आणि हे काय खोटं नाही. तरी देखील फडणवीस असं म्हणतायत की 2019 पासून 25 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेली आहेत, या 8-10 वर्षामध्ये 7-8 वर्षामधल्या शेतकऱ्यांना एकाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मी देणार नाही. आता जर का 100 पैकी 60 ते 70 शेतकरी या एका अटीमुळे जर का वगळले जाणार असतील तर कर्जमाफी नेमकी मिळणार कोणाला? आता त्याला कुठेतरी सपोर्टिव्ह असं भेटावं म्हणून ते असं म्हणतायत की 2019ला ज्यांनी कर्ज उचललंय, ज्यांनी 19ला कर्जमाफीचा लाभ घेतला आणि पुन्हा कर्ज उचलले, त्यांना आम्ही 50,000 रुपये देऊ. पण ते 50,000 सुद्धा त्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. का? पुढं ऐका. ते असं म्हणतायत की 19ला तुम्ही कर्ज उचललं असेल किंवा 20, 21, 22 म्हणजे 2025 पर्यंत त्यांनी जर का कर्ज उचललं असेल आणि ते कर्ज मुद्दल प्लस व्याज असं जर 50,000च्या आतमध्ये असेल, आता मला सांगा कोणता शेतकरी बँकेमध्ये जाऊन 10-20 हजार असा कर्ज उचलणार आहे? किमान 1 लाखाचं तर कर्ज उचलेल आणि मग 5-6 वर्षामध्ये त्याचं दाम दुप्पट नक्कीच होणार. 7% आणि चक्रवाढ व्याज लावलं तर 9% त्याला व्याज लागेल आणि जवळपास 1.5 लाख उचलले तर 1.5 लाखापर्यंत ती रक्कम जाते.
आणि ते असं म्हणतायत की 19ला जे कर्ज उचललेलं आहे, ज्यांनी लाभ घेऊन कर्ज उचललं, त्याला जर 50,000 हवे असतील तर त्यांचे मुद्दल प्लस व्याज हे 50,000च्या आतमध्ये असावी. आणि ती जर का लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशी असेल तर त्या 2.5 लाखापैकी 2 लाख शेतकऱ्यांनी भरायचे आणि 50,000चा लाभ घ्यायचा. आता याला काही अर्थ आहे का? ठीक आहे, तुम्ही 50,000 प्रोत्साहनपर रेग्युलर भरणाऱ्याला जे देत आहात त्यांना कदाचित ते मिळतील. जे रेग्युलरमध्ये आहेत त्यांना 50,000 मिळणार आहेत, कारण ते रेग्युलरमध्ये आहेत, त्यांना काय भरायची गरज नाही. आता एखाद्याचं 2.5 लाख कर्ज असेल आणि त्याला कर्जमाफी मिळणार असेल आणि 50,000 भरायचे जर असतील आणि 50,000 भरले तर 2 लाख माफ होणार असतील तर कदाचित एखादा शेतकरी ते 50,000 भरायला तयार होईल. पण 2 लाख भरल्यानंतर म्हणजे उरपाटा निर्णय असा आहे की 2 लाख भरा आणि 50,000ची कर्जमाफी मिळवा, अशी ही जी अट टाकलेली आहे 2019च्या नंतरच्या शेतकऱ्यांना. कुठला शेतकरी 50,000ची कर्जमाफी मिळावी म्हणून 2 लाख रुपये भरणार आहे, 50,000ची कर्जमाफी मिळावी म्हणून 2.5 लाख भरणार आहे? त्यामुळे ही अशी भयानक त्यांनी खुंटा मारून ठेवलेला आहे. त्यामुळं वस्तुस्थिती अशी आहे, फॅक्ट असा आहे, 100 पैकी 90 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. त्यांचे बगलबच्चे, त्यांचे चमचे उदो उदो करतील, मार्केटिंग करतील, जाहिरातबाजी करतील, पण शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ मात्र अजिबात मिळणार नाही. आणि त्यामुळं कुठेतरी अशा जाचक अशा अटी टाकून जास्तीत जास्त शेतकरी याच्यातून बाद कसे होतील याचा पक्का विचार या सरकारनं केलेला आहे. आणि त्यामुळं 100 पैकी 90 शेतकरी या कर्जमाफीपासून बाद होणार म्हणजे होणार, हे जवळपास खरं आहे. आता या सगळ्या कर्जमाफीवर तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा. धन्यवाद.